शब्दामध्ये एकच गोष्ट मी तुम्हाला फक्त सांगणार आहे की हा जो पारगाव तर्फे आळी आणि जुन्नर हा जो रस्ता आहे, हा रस्ता आपल्या या परिसराला मिळण्यामध्ये सिंहाचा वाटा जो कोणाचा असेल तो अतुल शेठ बेनके साहेबांचा आहे. तालुक्यामध्ये साहेबांना एक रस्ता सुचवायचा होता. नागपूरचं हिवाळी अधिवेशन होतं 2018चं आणि 2023चं आणि त्या अधिवेशनामध्ये आमदार साहेबांनी मला फोन केला आणि मला विचारलं की पवार साहेब, मला तालुक्यामध्ये एक मोठा रस्ता आता मंजूर करायचा, अजितदादा मला पैसे देणार आहेत, तर तुम्ही एखादं नाव मला तुमच्या डोळ्यासमोर असेल तर सांगा. तर मी साहेबांना फोनवरती हेच विचारलं की साहेब, तुमच्या डोळ्यासमोर कुठले रस्ते आहेत घ्यायचे? तर ते म्हटले शहाजी पवारांकडे यादी आहे, त्याच्याकडनं तुम्ही यादी घ्या आणि त्या रस्त्यामध्ये तुम्ही एक नाव मला सांगा. शहाजी पवार त्यावेळेला ऑन ड्युटी होते, त्यांचा माझा 10:30 पावणे 11 त्यांचा फोन मला लागला आणि मग त्यांनी मला यादी पाठवली आणि रात्री 11:15 वाजता मी बेनके साहेबांना फोन करून सांगितलं की साहेब, पारगाव तर्फे आळे, औरंगपूर, निमगाव, साबा, सुलतानपूर, शिरोली, भोरवाडी, नगदवाडी, येडगाव, विघ्नर, कारखाना, जुन्नर हा रस्ता त्या ठिकाणी आपण जर घेतला तर हा तालुक्याचा मध्यभागातून जाणारा आणि जवळपास 13 ते 14 गावं या रस्त्यावरती जोडणारा एक मध्यवर्ती रस्ता आहे. हा रस्ता घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. 11:15 वाजता आमदार साहेबांना रात्री मी फोन केला आणि आमदार साहेबांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही मला सांगितलंय, मी त्या ठिकाणी त्याचा योग्य पद्धतीने विचार करतो. आणि दुसऱ्या दिवशी 10:30 पावणे 11 वाजता बेनके साहेबांचाच मला फोन आला, पवार साहेब, तुमचा रस्ता घेतलेला आहे. इतकं मोठं या तालुक्यामध्ये, मला वाटतं तालुक्यामध्ये एवढं मोठं काम फक्त पहिल्यांदा एवढं मोठं काम तालुक्यामध्ये आलेलं आहे की हा रस्ता एवढा मंजूर झाला. सगळे अधिकारी, सर्वे करणारी टीम आली आणि सर्वे करताना कुठल्या गावामध्ये कशा पद्धतीने रस्ता जाणार आहे हे सगळं त्या ठिकाणी आम्ही समजावून घेतलं. आणि निमगाव सावा गावामध्ये हा जो रस्ता आहे, हा जवळपास इकडं पाठीमागच्या बाजूला मनसर बेल्ले रस्ता आणि नारायणगाव रस्ता ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या रस्त्यापासून पुन्हा पुढे गेल्याच्या नंतर बेल्ल्याकडे एक रस्ता जातो, एक रस्ता शिरूरकडे जातो. हा जवळपास 1300 किलोमीटर लांबीचा जो रस्ता आहे, हा रस्ता 6 पदरी करायचा असा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही, किशोर घोडे आपले सरपंच होते, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या समोर ठेवला आणि त्याला ताबडतोब त्यांनी मान्यता दिली. त्याप्रमाणे सर्वे झाला. आता इथं गावठांमध्ये मध्ये आता डिवायडर असणारे, पलीकडच्या बाजूने 2 पदरी आता कॉन्क्रिटीकरण झाले, त्याच्या पलीकडच्या बाजूला बंदिस्त गटर आणि मधल्या भागामध्ये पेविंग ब्लॉक बसवणार आणि पुन्हा या बाजूला 2 पदरी, या बाजूला पुन्हा पेविंग ब्लॉक आणि पुन्हा बंदिस्त गटर, असा एक भव्यदिव्य असा रस्ता गावाच्या वैभवासाठी त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि हा रस्ता झाल्यामुळे इथं निश्चितपणे सगळ्या व्यावसायिकांची, जे व्यवसाय उद्योगाचा गावामध्ये कार्यरत आहेत, या सगळ्यांची भरभराट आणि प्रगती या ठिकाणी होईल. इथं विजय शेट्टी सांगितलं की अनेक प्रकारचे आमदार साहेब इथं व्यवसाय, खतं असो, औषधाची दुकानं असू दे, मेडिकल स्टोअर असू दे, मेडिकल व्यवसाय असू द्या, किराणा असू द्या, कापड असेल, कापड दुकान, इथं आमचे रामकृष्ण हरी क्लॉथ सेंटर आणि सुवर्ण कलेक्शन 2 मोठमोठी दुकानं गावामध्ये आहेत. रामकृष्ण हरी क्लॉथ सेंटर हे जवळपास 9 गुंठे जागेमध्ये त्या ठिकाणी ते दुकान आहे. सुवर्ण कलेक्शन सुद्धा तुम्ही जाऊन पहा की तिथं सतत गिराईक त्या ठिकाणी दुकानामध्ये असतं. याचं कारणच हे असतं की कुठल्याही गावामध्ये व्यापार उद्यम जर वाढायचा असेल तर भौतिक सुविधा त्या गावामध्ये पहिल्या निर्माण झाल्या पाहिजेत. त्या निर्माण एकदा केल्या की त्या ठिकाणी आपोआप ते सगळे व्यवसाय गावामध्ये आले. अनेक बाहेरगावचे लोक या ठिकाणी येऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था याच्यामध्ये आली. हे त्यांनी सगळं मार्केट शोधलं आणि आता या संस्थेची या माध्यमातून निश्चितपणे प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. मी आमदार साहेबांचं आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या परिसराच्या वतीनं, मग पारगाव असेल, औरंगपूर असेल, निमगाव सावा असेल, शिरोलीपासून अगदी नगदवाडी, येडगावपर्यंत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. एक चांगली उपलब्धी तुम्ही